नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। जनशिक्षण संस्थान योजनेच्या माध्यमातून जनसामान्यांचा सन्मान। डॉक्टर मेधा सोमय्या। JSS रायगडचा कौशल्य दीक्षांत सोहळा उत्साहात संपन्न। भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जनशिक्षण संस्थान रायगड महाराष्ट्र यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात कौशल्य विकासातील अनोखा उपक्रम दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी मुख्य कार्यालय 6 नालीबाग या ठिकाणी कौशल्य दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला व माजी विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षण व अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षणाची प्रेरणा निर्माण करण्यात आली। समाजातील तळागाळातील निरक्षर अपूर्ण खंडित शिक्षण झालेल्या व JSS रायगड माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला। दुर्लक्षित प्रशिक्षणार्थ्यांमध्ये उच्च शिक्षणाची प्रेरणा जागृत व्हावी, शिक्षणाचे महत्त्व त्यांना कळावे, तसेच उच्च पदवी प्राप्ती वातावरण निर्मितीचे स्वरूप त्यांना कळावे या उद्देशाने सदर समारंभाचे स्वरूप दीक्षांत समारंभासारखे करण्यात आले होते। शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत JSS रायगडचा कौशल्य दीक्षांत सोहळा हा अनोखा उपक्रम उत्साहात संपन्न झाला। जनशिक्षण संस्थान योजनेच्या माध्यमातून जनसामान्यांचा सन्मान होत असल्याचे मत कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर मेधा सोमय्या यांनी व्यक्त केले, तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी सदर व्यवसाय प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे मत डॉक्टर नितीन गांधी यांनी व्यक्त केले। तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संचालक डॉक्टर विजय हिरामण कोकणे यांनी केले। संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मेधा सोमय्या यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकारच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत कौशल्य दीक्षांत सोहळा कार्यक्रम राबवत असताना व व्यवस्थापन मंडळ बैठक देखील पार पडली। सदर कार्यक्रम बैठकीप्रसंगी अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी, उपाध्यक्षा सौ रत्नप्रभा वेलेकर, असिस्टंट कमिशनर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सौ अमिता पवार व श्री नेताजी खाडगावे, माणुसकी प्रतिष्ठानचे डॉक्टर राजाराम हुलवान, बोर्ड मेंबर श्री दत्तात्रय नाईक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रतिनिधी श्री चंद्रशेखर पाटील, संचालक डॉक्टर विजय कोकणे व या व्यवस्थापक मंडळाबरोबरच कर्मचारी व प्रशिक्षणार्थी कार्यक्रम राबवित असताना उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खार पाटील सह तृप्ती भोईर, अलिबाग। ब्युटी पार्लर केलं त्यांच्यासाठी खास हे ॲपल आहे, त्यानंतर हे आहे संत्रा आहे, तर त्याची पावडर करून आपण फेस पॅक वगैरे सर्व बनवू शकतो। त्यानंतर ज्यांना कुणाला जेवणाचे कोरडे वगैरे घेतात त्यांच्यासाठी पण आपण अनेक गोष्टी आपण हे औषधी आहे कारलं, हे आहे आवळा, या सगळ्या, त्यानंतर आलं आहे। तू इकडे हां नाही त्यांनी सध्या मी देते ते त्या तू इकडे हे मला वाटतं गाजर आहे, तर अशा अनेक गोष्टी इथे आहेत। ते काय चिकू आहे, तुम्ही नंतर हे बघा, तुम्हाला दाखवायला पण इथे ठेवू आपण। तर या सगळ्यांचा उपयोग काय होईल हे आपल्याला शिकून घ्यायला पाहिजे। तर मला असं वाटतं की प्रत्येकाने आपापल्या व्यवसायामध्ये याचा काही उपयोग करायला आला तर करा। याच्यानंतरचं माझं जे म्हणजे मी प्रत्येक कार्यक्रम